तर एक महत्त्वाची घडामोड आहे ती म्हणजे सध्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवड होते आहे। या पार्श्वभूमीवर घडामोडी घडतायत। तर इकडे राऊतांनी वक्तव्य केले। अनेक पंतप्रधानांसमोर अशी आंदोलनं झाली आहेत असं राऊतांनी म्हटलंय। पंतप्रधान मोदींचं सक्षम नेतृत्व हे देशाला माहिती आहे असं म्हणत बन यांनी उत्तर दिलंय। तर सरकार डरपोक आहे, पंतप्रधान खासदारांना घाबरतात असं राऊतांनी म्हटलं। त्याला नवनाथ बन यांनी उत्तर दिलंय। अनेक प्रधानमंत्र्यांसमोर अशा प्रकारचं आंदोलन केलं आहे संसदेमध्ये, तेव्हा ते कोणी म्हणाले नाहीत की आम्हाला खासदारांपासून धोका आहे म्हणून। अजिबात नाही, हे डरपोक सरकार आहे आणि या देशाचा प्रधानमंत्री हा जगातला डरपोक नंबर 1 आहे। कसली 56 इंचाची छाती, खासदारांना घाबरता आणि म्हणतात माझी 56 इंचाची छाती। हां, तुम्ही गुडघे टेकलेले आहेत प्रेसिडेंट ट्रम्प समोर, कसली तुमची 56 इंचाची छाती म्हणताय। 2.5 वर्षाच्या काळामध्ये सर्वसामान्य मराठी माणूस मुंबईकर मरत असताना तुम्ही लपून घरामध्ये बसला होतात, याला डरपोकपणा म्हणतात। जेव्हा एकनाथजी शिंदे यांचं सरकार होतं तेव्हा तुम्ही घरामध्ये कोंडून स्वतःला घेतलं होतं, याला डरपोकपणा म्हणतात। जेव्हा देवेंद्रजींचं सरकार आलं तेव्हा तोंड काळं करून घरात बसलात, तेव्हा त्याला डरपोकपणा म्हणतात। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची 56 इंचाची छाती आहे आणि हे देशातल्या जनतेला माहित आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं सक्षम नेतृत्व आहे। डरपोक कोण असतील तर ते उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत डरपोक आहेत। तर बावनकुळेंची बुद्धी किती त्याबद्दल बोलणार नाही असं नाना पटोले यांनी म्हटलंय। भाजप नेत्यांवर काँग्रेसवर टीका करण्याची जबाबदारी दिली असंही नाना पटोले यांनी म्हटलंय। काँग्रेसच्या नेत्यांच्या बुद्धीची कीव येते असं बावनकुळे यांनी टीका केली होती। संसदेत झालेल्या गोंधळावरून बावनकुळेंनी काँग्रेसवर हा निशाणा साधला होता। विपक्ष ज्याला आपण म्हणतो की काही फरक पडला, म्हणजे डोक्यामध्ये फरक पडला असं वाटतं आहे, ते मेंटली रिटायर्ड झाल्यासारखे वाटतात। त्यामुळे मला असं वाटतं की ही जी बुद्धी आहे, या बुद्धीची कीव येतं। एकीकडे संपूर्ण जगभर, संपूर्ण देशभर पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना जी मान्यता आहे आणि संसदेच्या लोकमंदिरामध्ये अशा प्रकारच्या प्रदर्शन करणे, अशा प्रकारची कृती करणे हे लोकशाहीला मान्य नाही। तर देश पाहत आहे, त्याच्यामुळे बावनकुळेंची बुद्धी किती आहे त्याच्याबद्दलची मला काही प्रतिक्रिया द्यायची नाही आहे। ज्याची बुद्धीच कमी असते तेच लोक अशा पद्धतीचं वक्तव्य करतात असं माझं मत आहे। आणि मला काय वाटतं की मी पण गेले अनेक वर्ष, हे ज्युनियर आहेत बावनकुळे आमच्यापेक्षा, त्याच्यामुळे मी त्यांच्याशी तुलना नाही करत। मला नाही, बाकी इतरही भाजप सगळे नेते टीका करतात। माझा मुद्दा आहे की त्यांना टीका केलं नाही तर नोकरी जाईल त्यांची।